सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि या आखातातील युद्धाचा परिणाम भारतातील ग्रामीण व्यवस्थेवरती होताना पाहायला मिळतोय। सध्या बारामतीमध्ये आपण आहोत आणि सुनेत्रा पवार यांचा आज जनता दरबार आहे आणि या जनता दरबारात बारामतीमधील जे व्यापारी आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, ते सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी आले आणि त्याला कारण आहे तो म्हणजे गॅसचा तुटवडा। आता या व्यापाऱ्यांचं नक्की काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नक्की हॉटेल व्यावसायिक म्हणून तुमची काय मागणी असणार आहे? सुनेत्रा पवारांच्या भेटीला तुम्ही आलेला आहात। आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला जो रोज सिलेंडर मिळत होता तो आता बंद झाला आहे। गॅस वितरकाकडे गेल्यानंतर तो व्यावसायिक सिलेंडर नाही आहे असं सांगतो आणि त्यामुळं हॉटेलमध्ये लागणाऱ्या ज्या चहा, कॉफी, त्याच्यानंतर डोसा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला लागणारा सिलेंडर हा मिळू शकत नाही। चुलीवर फक्त तुमची भाजी तयार होऊ शकते, बाकी ह्या 4-5 गोष्टीसाठी जो सिलेंडर लागतो तो सिलेंडर मिळत नसल्यामुळे आम्हाला 1-2 दिवसांनी 4 दिवसांनी हॉटेल व्यवसाय बंद करावा लागेल आणि जो आमचा बंद केला तर आम्ही कोरोनामध्ये 2 वर्ष काढलीच आहेत, परंतु जो स्टाफ आहे त्यांना उपासमारीची वेळ येईल आणि ती वेळ येऊ नये म्हणून आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन अर्ज देऊन आमच्या हॉटेल व्यावसायिकांची गॅसची पूर्तता सुरळीत करावी किंवा गॅस वितरकांना तसे आदेश द्यावा की व्यावसायिकांना सुद्धा सिलेंडर देण्यात यावे, ही मागणी आहे। आज काय परिस्थिती ओढवलेली एकंदरीत, जसं हे म्हणतात तसं, की कसा व्यवसाय तुम्ही चालवता आणि काय आव्हान येतात? आता व्यवसाय चालवणं आता ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय चालवणं खूप अवघड झालं आहे, स्पेसिफिक हॉटेल लोकांसाठी, ज्यांना जे गॅसवर रोजचं जे त्यांचं जे आहे त्यांचा स्टाफ म्हणा किंवा आता ते स्टाफची उपासमार वेळेची होण्याची, समजा कॅन्टीन असेल समजा एखाद्याचं शाळेमधलं, तर शाळेतल्या विद्यार्थ्यांची उपास मारण्याची वेळ येईल। समजा हॉस्पिटलला समजा पेशंट असतील तर त्यांची उपास मारणं होण्याची वेळ आहे। जे प्रवासी बाहेर राहतात त्यांना जे शुगर वगैरे काय होती त्यांची, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि सगळ्यात जास्त म्हणजे हॉटेलवाल्यांचे जे मालकधारक आहे त्यांचा जे स्टाफ सांभाळणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं हे खूप अशक्य आहे। त्यामुळं आम्हाला कमीत कमी 2 दिवसाला देणारा तुम्ही रोजचा गॅस देणारा तुम्ही कमीत कमी 2 दिवसाला तरी गॅस द्यावा, ही आमची विनंती। आणि आम्ही 100% जो धंदा समजा ॲटम ठेवत होतो ते आम्ही कुठेतरी 25%वर पण येऊन आम्ही ती पार्श्वभूमी आम्ही ते पण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला तयार आहे, पण व्यवसाय चिवत तर राहायला पाहिजे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे। कमीत कमी त्याचा विचार करून गव्हर्नमेंटनी व शासनाने व आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री वहिनी साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, एवढीच आमची मागणी। आता जर बघितलं तर हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते काही प्रमाणात चुलीचा वापर करताना पाहायला मिळतात, म्हणजे एक जुन्या गोष्टी पारंपरिक, पण खरंच चुलीवरती व्यवसाय शक्य आहे का आणि सध्या त्या दृष्टीने जायला काय अडचण येते? चुलीवरचा व्यवसाय म्हणलं तर चूल अशी मध्यंतरी काही बंद करता येते का तर करता येत नाही, ते नुकसान होणार असतं, चुलीमुळे धूर होणार असतो। जे गॅसवर ॲटम बनतात तसे सगळे चुलीवर बनवू शकतात तर बनवू शकत नाही। एकंदरीत बघितलं तर हॉटेल व्यावसायिक स्वतःच आणि हॉटेल व्यवसायावर अवलंबून राहणारा सर्व स्टाफ यांची परिस्थिती बघता स्टाफला कंपल्सरीली सुट्टी 15-15 दिवस द्यावी लागणार। जरी हॉटेल व्यावसायिक जरी असले तरी ते एक वेळ तग धरू शकतील, पण स्टाफने तग धरायची गोष्ट अतिशय अवघड आहे। सर्व त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्या स्टाफची उपासमार होणार आहे। गावामध्ये मेस पगाराचा बोजा अंगावर पडेल, पगार देऊ शकणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांना कंपल्सरी सुट्टी देऊ। कंपल्सरी सुट्टी दिली की त्यांचं खाडं कापलं जर गेलं तर ते लोक अडचणीत येतील आणि त्यांचा प्रपंच चालू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे। याचबरोबर मेसमध्ये आहेत 10वीच्या 12वीच्या परीक्षा चालू आहे। मेसमध्ये राहायला मुलं आहेत, आपल्या इथं विद्याप्रतिष्ठानचं मोठं कॉलेज आहे, इतरही कॉलेज आहेत, विद्यार्थ्यांनी कसं करायचं? मेसवाला त्यांना पुरवू शकत, त्यामुळे फक्त भातच खाऊ शका आणि भातावर भागत ते शक्य नाहीये। म्हणजे आज तारखेला सगळ्याचं कोलॅप्स झालेलं आहे। आमची अपेक्षा अशी की जे इतके दिवस पूर्ण मिळत होतं तर पूर्ण नाही दिलं तरी चालतं, 25-30% चालू ठेवून काहीतरी करून प्रपंच चालू राहील सर्वांचा, असं विन पोझिशन मध्ये सर्वांनी यावं अशी विनंती आम्ही वहिनींना करायला आलो। खूप खूप धन्यवाद। तर हे बारामतीमधील हॉटेल व्यावसायिक आहेत की पूर्वी प्रमाणात जो त्यांना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत होता तो फुल पेसनी जरी नाही झाला तरी मात्र काही प्रमाणात का होईना पण तो पुरवठा जो आहे तो झाला पाहिजे, जेणेकरून कोणावरच उपासमारीची वेळ येणार नाही आणि यांचे मजूर जे आहेत, हॉटेलमधील कामगार जे आहेत ते देखील टिकून राहतील। जर याच पद्धतीचं परिस्थिती जर कायम राहिली तर मग मात्र कोरोना सदृश परिस्थिती होती त्या परिस्थितीप्रमाणे आताची परिस्थिती बनेल आणि ही व्यावसायिकाला न परवडणारी असेल असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणूनच ते आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला आलेत आणि अर्थात यावरती आता सरकार काय मार्ग काढतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।